नमस्कार मित्रांनो, मैदान होतं उद्या सासवड या ठिकाणी आणि त्या सासवडच्या मैदानामध्ये उद्या बकासूर महाराज वादळ यांची पळण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळी लाईव्ह लॉट जे आहेत ते पडतील, कारण तुम्हाला माहितीच आहे लाईव्ह लॉटमध्ये ज्यावेळेस चिठ्ठ्या निघतील त्यावेळेस समजेल की, परंतु अपडेट अशी मिळते की बकासूर उद्याच्या मैदानामध्ये पळेल. बघूया आता शेवटी लॉटमध्ये समजेल. उद्या जर बकासूर जर पळला तर कोण असेल. बकासूरचा चेहरा जो आहे तो नवीन आहे. बकासूरसोबत सासवडकरांचा बादल असेल असं मला वाटते, किंवा आदतमधला चेहरासुद्धा नवीनमधला असू शकतो. बघूया आता काय होते काय नाही. आणि महाराजसुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. महाराज आणि मानगरकरांचं वादळ ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मानगरकरांचं वादळ आणि बकासूर आत्ता मागे पळाले, परंतु थोडीशी निराशा झालेली होती. परंतु असो, एका पराभवाने काही अस्तित्व संपत नाही आहे वाघांचं. उद्याच्या मैदानामध्ये 100% आपल्याला जिंकेल आपला महाराजसुद्धा. आणि वादळचं नियोजन जे आहे ते मला वाटते त्यांच्या दुर्गासोबत असेल. दुर्गा आणि वादळ ही जोडी पडेल. आता बघूया कशा पद्धतीचं नियोजन होते, कारण की तुम्ही बघितलं जे मैदान झालं लोणंद या ठिकाणी, त्या लोणंदच्या मैदानामध्ये बकासूर आणि वाटेगाव बनतकरांच्या बादलने प्रथम क्रमांकाची मान पटकवलेला होता. आणि तुम्ही बघितलं बकासूर कसा पळतो, कशा पद्धतीनं पळतो. आणि बघावं लागेल आता उद्याच्या मैदानामध्ये कशा पद्धतीनं सासवडचं मैदान होते. आणि मी आता सध्या कोरेगावच्या मैदानामध्ये अंधार पडला आहे, बैलांच्या मुलाखतीसुद्धा जमल्या नाहीत घ्यायला, कारण की आता शॉर्टमध्ये व्हिडिओ टाकतो 1-5 मिनटाचा, त्याच्यामुळे म्हटलं जरा थोडंसं बनवा व्हिडिओ. आणि आमचे एक मित्र आहेत ते सहकारी, त्यांनी आमचा कॅमेरा धरला, त्यांचं बी एक खूप खूप थँक्यू. आमचे मिस्टर ऋषी यूट्यूबर आपल्या बैलगाडा शर्यतीचे चॅनेल सगळे म्हणजे प्रत्येक व्हिडिओ बनवतात. आणि आत्ता लहाराची व्हिडिओ त्यांनी बनवलेली आहे, तुम्ही जाऊन बघा. मिस्टर ऋषी यूट्यूबर चॅनल आहे त्यांचा. आपल्या जवळचेच आहेत मित्र. असंच एकमेकांना सपोर्ट जर केला तर नक्कीच आपण छोटे यूट्यूबर आहे, असं छोट्यातनं मोठे होत जाऊ. आणि बघूया उद्याचं मैदानामध्ये बकासूर कशा पद्धतीनं पळतोय. पायरा मला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.